श्री स्वामी समर्थ. मकर राशी 1 ते 7 जून साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या आठवड्यात अनेक दिवसांची मेहनत फळाला येणार का? करिअरमध्ये प्रगतीचे नवे मार्ग खुलणार का? आर्थिक स्थिती अधिक मजबूत होणार का? कुटुंबातील जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडता येतील का? मनात असलेली एखादी मोठी इच्छा पूर्ण होण्याचे संकेत मिळतील का? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ मकर राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा आठवडा मकर राशीच्या व्यक्तींसाठी स्थिरता, जबाबदारी आणि प्रगती यांचा सुंदर संगम घेऊन येणारा ठरेल. या काळात तुम्ही अनेक महत्त्वाच्या गोष्टींकडे अधिक गांभीर्याने पाहाल. काही दिवसांपासून सुरू असलेल्या अडचणींवर उपाय सापडू लागतील. तुमच्या मेहनतीचा आणि संयमाचा फायदा आता हळूहळू दिसू लागेल. या आठवड्यात तुमची निर्णय क्षमता मजबूत राहील. इतर लोक जिथे गोंधळतील तिथे तुम्ही शांतपणे योग्य मार्ग शोधू शकाल. अनेकांना तुमचा अनुभव आणि मार्गदर्शन उपयुक्त वाटेल. काही महत्त्वाच्या व्यक्ती तुमच्या कामावर खुश होऊ शकतात. मात्र प्रत्येक जबाबदारी स्वतःवर घेण्याची सवय कमी करा. काही कामे इतरांवर सोपवली तरी चालतील. मानसिक आणि शारीरिक विश्रांतीलाही तितकेच महत्त्व द्या. आठवड्याच्या शेवटी एखादी चांगली बातमी किंवा सकारात्मक घटना तुमच्या मनाला मोठा दिलासा देईल. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या कामाची दखल घेतली जात असल्याचे स्पष्टपणे जाणवेल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या प्रामाणिकपणा, शिस्त आणि कार्यक्षमतेमुळे प्रभावित होतील. काही जणांना बढती, नवीन पद किंवा अतिरिक्त जबाबदारीची संधी मिळू शकते. ज्यांना नवीन नोकरीची अपेक्षा आहे त्यांच्यासाठीही हा काळ अनुकूल आहे. मुलाखती, सरकारी परीक्षा किंवा व्यावसायिक चर्चांमध्ये चांगले परिणाम मिळू शकतात. कार्यालयीन राजकारणापासून दूर राहणे फायदेशीर ठरेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा विस्ताराचा ठरू शकतो. नवीन ग्राहक, नवीन करार किंवा जुने व्यवहार पुन्हा सुरू होण्याचे संकेत आहेत. बांधकाम, जमीन, कृषी उत्पादन उद्योग, वित्तीय सेवा आणि व्यवस्थापन क्षेत्रातील लोकांना विशेष लाभ होऊ शकतो. तथापि कोणत्याही मोठ्या निर्णयापूर्वी सर्व कागदपत्रे व्यवस्थित तपासा. एखादी छोटी चूक पुढे मोठी अडचण निर्माण करू शकते. आठवड्याच्या शेवटी कामाच्या क्षेत्रात समाधानकारक प्रगती दिसेल. आर्थिक जीवन. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा सुधारणा आणि नियोजनाचा ठरेल. उत्पन्नाचे स्रोत स्थिर राहतील आणि काही जणांना अतिरिक्त आर्थिक लाभही मिळू शकतो. जुनी गुंतवणूक चांगले परिणाम देऊ शकते किंवा अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. घर, वाहन, मालमत्ता किंवा कौटुंबिक गरजांवर खर्च वाढू शकतो. मात्र हा खर्च भविष्यासाठी उपयुक्त ठरेल. काही जण नवीन बचत योजना किंवा दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करू शकतात. व्यावसायिकांना आर्थिक व्यवहारात सावध राहणे गरजेचे आहे. कोणावरही आंधळा विश्वास ठेवून पैसे गुंतवू नका. उधारीचे व्यवहार शक्यतो मर्यादित ठेवा. आठवड्याच्या शेवटी आर्थिक स्थैर्य वाढल्याची भावना निर्माण होईल आणि भविष्यासाठी आत्मविश्वास वाढेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा भावनिक स्थैर्य देणारा ठरेल. नात्यातील विश्वास अधिक मजबूत होईल. जोडीदारासोबत गंभीर विषयांवर चर्चा होऊ शकते आणि त्यातून भविष्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात. अविवाहित व्यक्तींना एखादी चांगली ओळख निर्माण होण्याची शक्यता आहे. सुरुवातीला साधी मैत्री वाटणारे नाते पुढे अधिक खास बनू शकते. मात्र कोणत्याही नात्यात घाईघाईने निर्णय घेऊ नका. वैवाहिक जीवनात जोडीदाराचे सहकार्य मिळेल. काही दिवसांपासून सुरू असलेले मतभेद दूर होऊ शकतात. जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास नात्यातील गोडवा वाढेल. आठवड्याच्या शेवटी जोडीदारासोबत आनंददायी वेळ घालवण्याची संधी मिळू शकते. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक जीवनात हा आठवडा जबाबदाऱ्यांसह आनंद घेऊन येईल. घरातील काही महत्त्वाचे निर्णय तुमच्या सल्ल्याने घेतले जाऊ शकतात. कुटुंबातील सदस्य तुमच्यावर विश्वास ठेवतील आणि तुमच्या मताला महत्त्व देतील. घरातील वडीलधाऱ्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. त्यांच्या सल्ल्यामुळे एखाद्या समस्येवर योग्य मार्ग मिळू शकतो. भावंडांशी असलेले मतभेद कमी होतील. घरात एखाद्या शुभकार्याची किंवा आनंदाच्या प्रसंगाची चर्चा सुरू होऊ शकते. काही जणांना नातेवाईकांच्या भेटीगाठीमुळे आनंद मिळेल. आठवड्याच्या शेवटी घरातील वातावरण अधिक शांत आणि आनंददायी राहील. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा एकाग्रता वाढवणारा ठरेल. अभ्यासात सातत्य ठेवल्यास चांगले परिणाम मिळतील. स्पर्धा परीक्षा, व्यावसायिक अभ्यासक्रम आणि तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ विशेष लाभदायक आहे. शिक्षक आणि मार्गदर्शक व्यक्तींचे सहकार्य मिळेल. काही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, प्रोजेक्ट किंवा विशेष संधी मिळू शकते. मात्र अभ्यासात अति आत्मविश्वास टाळा. नियमित सराव आणि पुनरावलोकन आवश्यक राहील. वेळेचे योग्य व्यवस्थापन केल्यास अपेक्षित यश मिळू शकते. आध्यात्मिक जीवन. या आठवड्यात अध्यात्माकडे तुमचे आकर्षण वाढेल. जीवनातील काही घटनांमुळे तुम्ही स्वतःच्या विचारांचा अधिक सखोल अभ्यास कराल. ध्यान, योग किंवा प्रार्थनेतून मानसिक शांती मिळू शकते.
शनी उपासना, हनुमान चालिसा किंवा श्री स्वामी समर्थ नामस्मरण विशेष लाभदायक ठरेल. काही लोकांना धार्मिक स्थळी जाण्याची संधी मिळू शकते. मनातील नकारात्मक विचार सोडून सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारण्याचा प्रयत्न करा, त्यामुळे मानसिक ऊर्जा वाढेल. प्रवास. या आठवड्यात कामानिमित्त किंवा कौटुंबिक कारणाने प्रवास होऊ शकतो. काही जणांना व्यावसायिक बैठकीसाठी किंवा नवीन संधीच्या शोधात दुसऱ्या ठिकाणी जावे लागू शकते. प्रवासातून फायदेशीर संपर्क निर्माण होऊ शकतात. धार्मिक किंवा आध्यात्मिक प्रवासही काहींसाठी लाभदायक ठरेल. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. आवश्यक कागदपत्रे आणि नियोजन व्यवस्थित ठेवा. आठवड्याच्या शेवटी झालेला प्रवास मानसिक समाधान देणारा ठरेल. उपाय. शनिवारी शनी मंदिरात तिळाच्या तेलाचा दिवा लावा. ओम शनैश्चराय नमः मंत्राचा 108 वेळा जप करा. गरजू व्यक्तींना काळे तीळ किंवा काळे वस्त्र दान करा. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या. दररोज काही मिनिटे श्री स्वामी समर्थ नामस्मरण करा. एकूण मकर राशींसाठी हा आठवडा मेहनतीचे फळ मिळवून देणारा, स्थैर्य निर्माण करणारा आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरेल. करिअरमध्ये प्रगती, आर्थिक बाबतीत सुधारणा आणि कौटुंबिक जीवनात समाधान अनुभवायला मिळेल. काही जबाबदाऱ्या वाढतील, पण त्या यशस्वीपणे पूर्ण करण्याची क्षमता तुमच्यात असेल. हा काळ घाईघाईने निर्णय घेण्याचा नसून शांतपणे आणि दूरदृष्टीने पुढे जाण्याचा आहे. तुमची शिस्त, संयम आणि मेहनत यामुळे अनेक अडथळे दूर होतील. मकर राशींसाठी हा आठवडा जीवनातील अनेक गोष्टींकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची संधी देणारा ठरेल. काही दिवसांपासून मनात साचलेले प्रश्न, चिंता किंवा संभ्रम यांची उत्तरे हळूहळू मिळू लागतील. या काळात तुम्ही घेतलेले निर्णय पुढील काही महिन्यांसाठी महत्त्वाचे ठरू शकतात. कामाच्या ठिकाणी तुमची जबाबदारी वाढेल, पण त्याचबरोबर तुमच्या क्षमतेची आणि अनुभवाची दखलही घेतली जाईल. आर्थिक बाबतीत मोठी झेप नसली तरी स्थिरता आणि सुरक्षिततेची भावना निर्माण होईल. पैशांचे योग्य नियोजन केल्यास भविष्यातील अनेक चिंता कमी होऊ शकतात. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात समजूतदारपणा दाखवणे महत्त्वाचे राहील. काही ठिकाणी तुमचे एक शांत वाक्य मोठा वाद टाळू शकते. कुटुंबातील लोकांशी भावनिक जवळीक वाढेल आणि एखाद्या जुन्या मतभेदावर कायमचा पडदा पडण्याची शक्यता आहे. या आठवड्यात तुमची सर्वात मोठी ताकद म्हणजे संयम आणि वास्तववादी विचारसरणी असेल. घाई न करता परिस्थिती समजून घेत पुढे जाण्याची वृत्ती तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं स्थान मिळवून देईल. धन्यवाद.